सोमवार की रात अपराधियों के दो गुटों के बीच गैंगवार छिड़ गई। दोनों गुटों ने एक दूसरे पर तलवार से हमला कर दिया। हमले में दोनों गुटों के 4 से 5 युवक जख्मी हुए हैं। एक जख्मी का देर रात तक मेयो अस्पताल में उपचार चल रहा था। पुलिस को जांच में पता चला कि मवेशी तस्करी और क्रिकेट विवाद के कारण को लेकर वारदात हुई है। आगे की जांच मानकापुर पुलिस कर रही है। सूत्रों के अनुसार इस प्रकरण में मानकापुर का चर्चित विक्की पांडे, सौरभ उर्फ अंडा, शिवम, शुभम का एक गुट जबकि दूसरा गुट कामगार नगर के राजा उर्फ हिरोती का बताया जा रहा है। कामगार नगर का हिरोती गुट मवेशी तस्करी में लिप्त है, जबकि विक्की और उसके साथियों की मवेशी तस्करी को लेकर हिरोती गुट से रंजिश चल रही थी। हफ्ते भर से दोनों गुटों में विवाद चल रहा था। इसके बाद से दोनों गुट एक दूसरे को सबक सिखाने में जुट गए। सोमवार की रात विक्की के साथियों ने ताजनगर निवासी हिरोती गुट पर हमला कर दिया। इसका पता चलने पर हिरोती गुट के सदस्यों ने विक्की के साथियों पर हमला कर दिया। पुलिस से मिली जानकारी के अनुसार घटना क्रिकेट विवाद के कारण हुई है। पुलिस ने इस मामले में फिलहाल 9 आरोपियों को गिरफ्तार किया है, जिसमें नाबालिग का भी समावेश होने की जानकारी बताई जा रही है। पुलिस ने घटनास्थल पर पड़ी तलवार भी जब्त की है। याच्यामध्ये जो रात्री घटना घडलेली आहे पागलखाना चौकमध्ये, तर त्या ठिकाणी 2 ग्रुपमध्ये हे वादावादी झाले होते। त्याच्यामध्ये काय हत्यारांचा वापर केला, त्या संबंधीच्या गुन्ह्यात वापरलेले हत्यारे जप्त करण्यात आलेले आहे। याच्यामध्ये आतापर्यंत आम्ही 9 आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे। त्याच्यापैकी काही मायनर आहेत। 6 आरोपी आपण आतापर्यंत अटक केलेले आहेत। पुढील अटकेची इतर आरोपींची कारवाई सुरू आहे। तशी इतर त्याच्यामध्ये कोण इन्व्हॉल्वमेंट होतं त्याच्या अनुषंगाने ज्या गाड्यांचा वापर करण्यात आला आहे, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आम्ही त्या निष्पन्न करत आहोत। काही गाड्या निष्पन्न पण झालेत, काही आरोपींची नावं पण निष्पन्न झालेत। आणि हा जो वाद आहे हा 30 तारखेपासून क्रिकेट खेळण्याच्या लहान मुलांच्या वादातून ही घटना समोर आलेली आहे। याच्यामध्ये 4 लोक जखमी होते, त्याच्यापैकी 2 लोकांना डिस्चार्ज देण्यात आले। 2 लोकांचा उपचार सुरू आहे। त्याचे संबंधित आउट ऑफ डेंजर आहे, कोणाची क्रिटिकल सिच्युएशन नाही आणि सर्व स्टेबल आहेत। आणि याच्यामध्ये पोलीस, मानकापूर पोलीस आणि जो डीबीचा स्टाफ आहे इतर आरोपींचा शोध घेत आहे। नाही, याच्यामध्ये मुलीचा मामला नाहीये। याच्यामध्ये क्रिकेट खेळण्यावरून वाद झाला लहान मुलांचा आणि त्याच्यातून हा मोठ्या मुलांपर्यंत हे पोहोचून त्याच्यामध्ये हे वाद घडून आलेला आहे।